नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर मनपा भरती संदर्भात नवीन अपडेट येते। याच्या एक्झामच्या डेट्स ज्या आहेत तर त्या आपल्याला एक्सपेक्टेड ज्या आहेत तर त्या कळत आहेत। तर कधी होणार आहे ही एक्झाम याच्याविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते पाहणार आहोत। बघा, नुकतेच न्यूजपेपर मध्ये पण देखील बातमी आली होती आणि त्यांना पण पालिका आयुक्तांना पण विचारण्यात आलं होतं की जी आहे परीक्षा कधी होणार आहे। तर त्यांनी याआधी सांगितलेलं होतं की ही परीक्षा आम्ही जुलैच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जुलै 2026 मध्ये आयोजित करणार आहोत। आता जर तुम्ही इथं पाहिलं तर आपल्याला इथं कळते की 8 आणि 9 जुलै रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे। म्हणजे 8 आणि 9 जुलै 2026 रोजी ही परीक्षा जी आहे तर ती एक्सपेक्टेड आहे। अजून याच्या संदर्भातलं ऑफिशियल परिपत्रक किंवा ऑफिशियल लेटर त्यांच्या वेबसाईटवर अजून आलेलं नाही, परंतु जुलै महिन्यात जे आहे तर ते फिक्स झालेले आहे आणि याच्यानुसार आपल्याला अभ्यास जो आहे तर तो करायचा आहे। आणि याची ऑनलाईन टेस्ट सिरीज देखील आपण लॉन्च केलेली मित्रांनो। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही छत्रपती संभाजीनगर मनपाची टेस्टला नक्की एनरोल करू शकतात। एनरोल करण्यासाठी या दिलेल्या नंबरला देखील तुम्ही कॉल करू शकतात। आता जर याच्यात पाहिलं तर अर्जांचा पण त्यांनी इथं दिलेले आहे आणि टेस्टचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ते पण त्यांनी सांगितलेले। ज्युनियर इंजिनियर सिव्हिलचा जर आपण पाहिलं तर जवळपास त्याला 11,000 अर्ज आलेले तिथं 11,139 एवढे अर्ज आलेले। आणि याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर ओपनला जवळपास हे 11,000च काउंट होतात ओपनच्या 8 जागांना। पुढे सर्वात जास्त स्पर्धा एससी प्रवर्गात पाहायला मिळते। एका जागेसाठी 702 उमेदवारांची स्पर्धा इथं पाहायला मिळते। त्याच्यानंतर VJA ची पण स्पर्धा चांगली आहे, 643 उमेदवार आहे। EWS याला कमी स्पर्धा आहे, तिथे एका जागेसाठी फक्त 203.5 एवढाच अर्ज आपल्याला पाहायला मिळतो। स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक जो CA चा आहे तर त्याच्यामध्ये बघा तुम्ही जवळपास 7,182 एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत। याच्यामध्ये पण ओपन प्रवर्गाला 10 जागा आहेत आणि एससी प्रवर्गाला एका जागेसाठी जवळपास 671 उमेदवार आलेले आहेत आणि EWS याच्या एका जागेसाठी फक्त 133 उमेदवार आलेले आहेत। म्हणजे इथं पण थोडीशी स्पर्धामध्ये आपल्याला हे दिसतं। आता पुढे एक्झाम पॅटर्न पण त्यांनी तिथे दिलेलं आहे, जे आपले बघा ज्युनियर इंजिनियर सिव्हिलची जी पोस्ट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट या दोघांसाठी बघा एक्झाम पॅटर्न सारखाच आहे। मराठी, इंग्रजी, जीके, इंटेलिजंट टेस्ट तर हे 60 प्रश्नांसाठी असणार आहे आणि जे टेक्निकल नॉलेज असणार आहे त्याच्यावर 40 प्रश्न असणार आहे। असे 100 प्रश्न 200 गुण आपल्याला इथं पाहायला मिळतात आणि 120 मिनिटांचा कालावधी। ही परीक्षा कोण घेत आहे? ही IBPS घेत आहे। ज्या पद्धतीने उमेदवारांनी MGP दिलेली होती तर तेच पॅटर्न जो आहे तर तो इथं फॉलो होणार आहे। म्हणजे त्या विद्यार्थ्यांना इथं कळण्यासारखं आहे की त्याच IBPSच्या धर्तीवर सर्व प्रश्न येतील। तुमचे काही अन्य डाऊट्स असतील ना मला कमेंट्स मध्ये नक्की विचारत चला। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।